आपण आपला थर्ड युनिट स्टार्ट केलेला आहे आणि त्यामध्ये आपण आतापर्यंत सेकंड ऑर्डर सेमिलिनियर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचा टाईप बघितला आणि s²-4at ही व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आहे ते 0 होते किंवा निगेटिव्ह होते. ह्यावरून आपण काय केलं तर आपलं गिवन सेकंड ऑर्डर सेमिलिनियर डिफरन्शियल इक्वेशन होतं ते डिफरन्शिएट केलं किंवा त्याचं क्लासिफिकेशन केलं 3 टाईपमध्ये, पॅराबोलिक, इलिप्टिकल किंवा हायपरबोलिक, आणि त्याला काय केलं आपण तर रिड्यूस केलं टू अ कॅनॉनिकल फॉर्म. आता आपण काय नेक्स्ट बघतोय तर वन डायमेन्शनल वेव्ह इक्वेशन. नेक्स्ट पॉईंट आहे आपला वन डायमेन्शनल वेव्ह इक्वेशन. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण व्हायब्रेशन ऑफ एन इन्फायनाइट स्ट्रिंग कॅल्क्युलेट करणार आहोत. सो फर्स्ट इज व्हायब्रेशन ऑफ एन इन्फायनाइट स्ट्रिंग बोथ एंड्स आर नॉट फिक्स्ड. म्हणजे जे इन्फायनाइट स्ट्रिंग आपण कन्सिडर करतोय म्हणजेच काय करतो तर बोथ द एंड्स आर नॉट फिक्स्ड, म्हणजे जो गिवन स्ट्रिंग आहे आपलं काय आहे ते बोथ एंड्स आर नॉट फिक्स्ड. सो रिझल्ट बघा, स्टेटमेंट आहे ऑब्टेन डी'अलेम्बर्ट सोल्युशन ऑफ द वन डायमेन्शनल वेव्ह इक्वेशन विच डिस्क्राइब्स द व्हायब्रेशन ऑफ एन इन्फायनाइट स्ट्रिंग. आपल्याला काय करायचं आहे तर डी'अलेम्बर्ट सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे ऑफ वन डायमेन्शनल वेव्ह इक्वेशन विच डिस्क्राइब्स द व्हायब्रेशन ऑफ एन इन्फायनाइट स्ट्रिंग. सो बघा प्रूफमध्ये द व्हायब्रेशन्स ऑफ अ स्ट्रिंग इज गवर्न बाय द सेकंड ऑर्डर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन गिवन बाय yxx इज इक्वल टू 1/c² इंटू ytt. म्हणजे स्ट्रिंगचे व्हायब्रेशन्स आपण कुठल्या इक्वेशन डिनोट करू शकतो किंवा हे बघा yxx इज इक्वल टू 1/c² ytt, वेअर y ऑफ xt इज द डिफ्लेक्शन ऑफ द स्ट्रिंग ऑफ ॲट पॉईंट x आणि टाईम t. म्हणजे y ऑफ xt काय डिनोट करतो तर गिवन स्ट्रिंगचा रिफ्लेक्शन ॲट पॉईंट x आणि टाईम tला, आणि त्याच्यावरून आपण काय केलं तर त्याचं जे इक्वेशन ऑफ मोशन आहे फॉर द व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रिंग ते काय येतं तर yxx इज इक्वल टू 1/c² ytt. आणि हे कसं इक्वेशन आहे तर सेकंड ऑर्डर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आहे. बघा yxx इज इक्वल टू 1/c² ytt. मग आपल्याला ह्याचं फाइंड आउट काय करायचं तर ह्या जे इक्वेशन आहे ह्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. बघा सिन्स द स्ट्रिंग इज इनफायनाइट हेन्स बाउंड्रीज ऑफ द स्ट्रिंग्स आर नॉट फिक्स्ड. म्हणजे आपण जर इनफायनाइट लेंथची काय घेतोय स्ट्रिंग कन्सिडर करतोय, त्यामुळे आपण काय करून म्हणतोय की स्ट्रिंगचे बोथ एंड्स आर नॉट फिक्स्ड, म्हणजे दोन्ही एंड्स काय आहे तर फिक्स नाही आहेत. लेट f ऑफ x बी द इनिशियल डिफ्लेक्शन ऑफ द स्ट्रिंग अँड g ऑफ x बी द इनिशियल वेलोसिटी ऑफ द स्ट्रिंग. Then the initial conditions that must be satisfied by the function y of xt can be given by y of x0 is equal to f of x initial position of string and yt of x0, म्हणजे yt is first derivative of y with respect to t at x0 is equal to g of x, it is initial velocity. बघा जर आपण काय कन्सिडर करतोय तर f of x काय कन्सिडर करतोय तर इनिशियल पोझिशन किंवा जे स्टार्टिंगचं डिफ्लेक्शन असेल गिवन स्ट्रिंगचं ते जर f ऑफ एक्स असेल आणि g ऑफ एक्स काय करतो आपण कॅल्क्युलेट करतो तर इनिशियल व्हेलॉसिटी. तर आपण काय घेतो तर y ऑफ एक्सची काय घेतो डिफ्लेक्शन ऑफ द स्ट्रिंग ॲट पॉईंट x आणि टाईम t. त्यामुळे आपण काय लिहू शकतो की y ऑफ x0 म्हणजे इनिशियल डिफ्लेक्शन म्हणजे त्यावेळेस टाईम किती असणार आहे आपला 0 असणार आहे. सो y ऑफ x0 काय येईल f ऑफ एक्स, आणि g ऑफ एक्स आपण काय म्हणतो तर इनिशियल व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं तर dx/dt म्हणजे टाईम रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. त्यामुळे जर आपण ह्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं y ऑफ एक्स टीचं विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे काय मिळेल आपल्याला व्हेलॉसिटी मिळेल. हे काय आहे तर त्याची डिस्प्लेसमेंट आहे गिवन स्ट्रिंगची. सो yt ऑफ x0 म्हणजे जेव्हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ y म्हणजेच व्हेलॉसिटी येईल ॲट टाईम 0 म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी येईल. बघा सो आपण काय घेतलं तर f ऑफ एक्स ही काय घेतली त्याची इनिशियल पोझिशन ऑफ द स्ट्रिंग आणि g ऑफ एक्स काय घेतली तर इनिशियल व्हेलॉसिटी घेतली आहे. त्यारफॉर आपण काय लिहिलं की y ऑफ x0 इज इक्वल टू f ऑफ एक्स अँड yt ऑफ x0 म्हणजेच काय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t इट इज g ऑफ एक्स म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. बघा म्हणजे आपल्याला गिवन प्रॉब्लेम काय झाला की आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे गिवन इक्वेशनचं yxx इज इक्वल टू 1/c² ytt. याचं इक्वेशन आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे सब्जेक्ट टू दिस कंडिशन्स 2 and 3. म्हणजे आपल्याकडे आता ह्या दोन कंडिशन्स आपल्याला ॲज अ इनिशियल कंडिशन्स मिळालेले आहेत. y ऑफ x0 इज इक्वल टू f ऑफ एक्स आणि yt ऑफ x0 इज इक्वल टू g ऑफ एक्स. या काय मिळालं आपल्याला इनिशियल कंडिशन्स मिळाल्या आणि आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं इक्वेशन 1चं सच दॅट द सोल्युशन मस्ट सॅटिस्फाय दिस इनिशियल कंडिशन्स. सो बघा आपल्याला माहिती आहे की आपण सेकंड ऑर्डर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन कसं सॉल्व करतो तर फर्स्टली आपण काय करतो
ते रिड्यूस करतो वन ऑफ द कॅनॉनिकल फॉर्मला आणि नंतर आपण त्याचं सोल्युशन फाइंड आउट करतो. मग इथे सुद्धा आपण काय करणार आहोत की फॉर सॉल्विंग इक्वेशन 1 वी फर्स्ट रिड्यूस द इक्वेशन 1 टू canonical form by changing the independent variables xt into the new independent variables i आणि eta. बघा या केसमध्ये आपल्याकडे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स x आणि t आहेत, त्यामुळे आपण त्याला काय चेंज करणार तर नवीन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आणि इटाला चेंज करणार आहोत बाय युझिंग ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स. तर या केसमध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स काय यूज करतो बघा, झा इज इक्वल टू एक्स मायनस सी टी आणि इटा इज इक्वल टू काय येतं तर एक्स प्लस सी टी. आपल्याकडे वाय एक्स एक्स इज इक्वल टू 1/c² वाय टी टी हे गिवन इक्वेशन आहे. आपण जर त्याच्या अगोदर आपण इक्वेशन सॉल्व केलेले आहेत किंवा आपण इक्वेशन केले रिड्यूस केलेले आहेत कॅनॉनिकल फॉर्मला, त्यावेळेस आपण काय करतो की इंडिपेंडंट जे व्हेरिएबल्स असतात आपले गिवन ते काय करतो नवीन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आणि इटाला चेंज करतो. सो इथे सुद्धा आपण एक्स आणि टी हे जे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहे ते काय करतो आहे बाय चेंजिंग न्यू इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहे आणि इटामध्ये चेंज करतो. आणि इथे ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स काय कन्सिडर केले तर आपण झा इज इक्वल टू एक्स मायनस सी टी आणि इटा इज इक्वल टू एक्स प्लस सी टी. आणि आपल्याला माहिती आहे आपण हे ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स कशावरून घेतो तर आपल्याला जे आपण क्वाड्रेटिक इक्वेशन कन्सिडर करतो आर लॅम्बडा स्क्वेअर प्लस एस लॅम्बडा प्लस टी इज इक्वल टू 0 त्याचे जे रूट्स मिळतील त्याच्यावरूनच आपण काय करतो तर हे झा आणि इटाच्या जे ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन्स आहेत किंवा ज्या व्हॅल्यूज आपण कन्सिडर करतो त्या इक्वेशनवरून कन्सिडर करतो. सो इथे झा काय घेतला आहे आपण झा इज इक्वल टू एक्स मायनस सी टी आणि इटा इज इक्वल टू एक्स प्लस सी टी. मग याचे जर आपण डेरिव्हेटिव्ज काढले झायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि टी आणि इटाचे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि टी बघा काय तर मिळतात आपल्याला. सो झा एक्स इज इक्वल टू 1 झा ऑफ टी इज मायनस सी झा ऑफ एक्स एक्स 0 झा ऑफ टी टी 0 आणि झा ऑफ एक्स टी सुद्धा 0. सिमिलरली इटा ऑफ एक्स बघा, इटा ऑफ एक्स मिळेल 1, इटा ऑफ टी मिळेल सी, इटा ऑफ एक्स एक्स असेल 0, इटा ऑफ टी टी 0 आणि इटा ऑफ एक्स टी सुद्धा 0 मिळेल. मग बाय युझिंग चेन रूल ऑफ पार्शियल डिफरन्सिएशन इक्वेशन आपल्याला वाय एक्स वाय टी वाय एक्स एक्स वाय टी टी आणि वाय एक्स टीच्या व्हॅल्यूज काय मिळतात बघूया बाय युझिंग चेन रूल ऑफ पार्शियल डिफरन्सिएशन. दस बाय युझिंग चेन रूल ऑफ पार्शियल डिफरन्सिएशन वाय एक्स इज इक्वल टू येतो आहे वाय ऑफ झाय प्लस वाय ऑफ इटा, वाय ऑफ टी येतो आहे मायनस सी इंटू वाय ऑफ झाय मायनस वाय ऑफ इटा, वाय ऑफ एक्स एक्स येतो आहे वाय झाय झाय प्लस ट्वाइस वाय झाय इटा प्लस वाय इटा इटा आणि वाय ऑफ टी टी काय येतो आहे बघा सी स्क्वेअर इंटू वाय झाय झाय मायनस ट्वाइस वाय झाय इटा प्लस वाय इटा इटा. सो आपण ह्या जर व्हॅल्यूज आपल्या गिवन इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या जे इक्वेशन 1 आहे सबस्टिट्यूटिंग these values in equation 1 आपल्या गिवन इक्वेशन काय आहे वाय एक्स एक्स इज इक्वल टू 1/c² वाय टी टी. सो आपण हे जर सबस्टिट्यूट केलं सो देअरफॉर वाय एक्स एक्सची व्हॅल्यू वाय झाय झाय प्लस ट्वाइस वाय झाय इटा प्लस वाय इटा इटा विच इज इक्वल टू 1/c² इंटू वाय टी टी. सो वाय टी टी आहे आपला c² इंटू वाय झाय झाय मायनस ट्वाइस वाय झाय इटा प्लस वाय इटा इटा. देअरफॉर हे काय होईल बघा इथला c² आणि हा c² कॅन्सल होईल. सो वाय झाय झाय प्लस ट्वाइस वाय झाय इटा प्लस वाय इटा इटा इज इक्वल टू वाय झाय झाय
मायनस 2y झा इटा प्लस y इटा इटा. सो याच्यावरून आपल्याला मिळेल 4y झा इटा इज इक्वल टू 0. दॅट इज y ऑफ झा इटा इज इक्वल टू 0. हे काय मिळालं आपल्याला? रिक्वायर्ड कॅनॉनिकल फॉर्म मिळाला फॉर गिवन इक्वेशन, वन डायमेन्शनल वेव्ह इक्वेशनसाठी. इंटिग्रेट करून आपल्याला काय मिळेल मग याचं सोल्युशन बघा. सो दिस इज द रिक्वायर्ड कॅनॉनिकल फॉर्म. y झा इटा इज इक्वल टू 0 हे काय मिळालं आपल्याला? रिक्वायर्ड कॅनॉनिकल फॉर्म मिळाला ऑफ इक्वेशन 1. आणि इक्वेशन 1ने आपण काय रिप्रेझेंट केलं होतं तर व्हायब्रेशन्स ऑफ अन स्ट्रिंग. नंतर आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल y ऑफ झा इटा इज इक्वल टू 0 आहे. त्यामुळे आपण ह्याला जर इंटिग्रेट केलं, नाव इंटिग्रेटिंग y ऑफ एक्स टी काय मिळतं बघा आपल्याला? कॅपिटल एफ ऑफ झाय प्लस कॅपिटल जी ऑफ इटा. आपण काय करूया? झाय आणि इटाला रिप्लेस करूया. रिप्लेसिंग, कारण आपण काय करणार आहे बघा, y ऑफ झा इटा इज इक्वल टू 0 आलं आहे. सो आपण फर्स्ट जर विथ रिस्पेक्ट टू इटा इंटिग्रेट केला तर आपल्याला काय फंक्शन मिळेल. पुन्हा आपण विथ रिस्पेक्ट टू झा इंटिग्रेट करतो, त्यामुळे इथे आपल्याला काय मिळेल तर एक झायचं फंक्शन मिळेल आणि एक इटाचं फंक्शन मिळेल. सो आपलं सोल्युशन काय आहे तर इंटिग्रेट करून y ऑफ एक्स टी इज इक्वल टू एफ ऑफ झाय प्लस जी ऑफ इटा. दस बाय रिप्लेसिंग झाय अँड इटा ॲज डिफाईन्ड इन इक्वेशन 4 and 5. आपण 4 आणि 5 मध्ये झा आणि इटाला डिफाईन केलेलं आहे. झाय काय घेतलं आपण? एक्स मायनस सी टी आणि इटा घेतला एक्स प्लस सी टी. देअरफॉर आपलं इक्वेशन काय होईल? y ऑफ एक्स टी इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ झाय म्हणजेच काय आहे आपला? एक्स मायनस सी टी प्लस कॅपिटल जी ऑफ इटा म्हणजे काय आहे? एक्स प्लस सी टी. आणि एफ आणि जी काय आहे तर इथे एनी आर्बिटरी फंक्शन्स आपण कन्सिडर करतोय, वेअर एफ अँड जी आर आर्बिटरी फंक्शन्स. आणि हे जे इक्वेशन 7 मिळालेले आहे आपल्याला ते काय आहे तर जनरल सोल्युशन ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन 1. सो पण आता आपल्याकडे बघा, आपल्याकडे इनिशियल कंडिशन्स आहेत इक्वेशन्स 2 आणि 3 मध्ये ज्या इनिशियल कंडिशन्स आपण आहेत त्या आपल्या हे जे इक्वेशन 7 आले, जे सोल्युशन आले त्याने काय केलं? सॅटिस्फाय केले पाहिजे. म्हणजेच दिस सोल्युशन मस्ट सॅटिस्फाय द इनिशियल कंडिशन्स 2 and 3. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल तर एफ आणि जी हे जे आपण आर्बिटरी फंक्शन्स घेतलेले आहेत त्यांचे आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. सो द सोल्युशन 7 मस्ट सॅटिस्फाय द इनिशियल कंडिशन्स 2 and 3. Hence we have आपल्याकडे y ऑफ एक्स 0 काय घेतलंय आपण बघा, विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, विच इज इक्वल टू काय या केसमध्ये एक्स 0 म्हणजे टी आपला 0 आहे. सो इट विल बी कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस कॅपिटल जी ऑफ एक्स. आणि आपण जर इक्वेशन 7 ला डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएटिंग इक्वेशन 7 विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे आपल्याला वाय टी मिळेल. म्हणजे आपण इक्वेशन 3 मध्ये जी इनिशियल कंडिशन आहे ते यूज करू शकतो. विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट वाय टी ऑफ एक्स मिळेल आपल्याला. वाय टी ऑफ एक्स टी इज इक्वल टू काय येईल बघा या केसमध्ये? मायनस सी इंटू एफ डॅश ऑफ एक्स मायनस सी टी प्लस सी इंटू जी डॅश ऑफ एक्स प्लस सी टी. आणि जर आपण हे वाय टी ऑफ एक्स 0 कॅल्क्युलेट केला तर बघा काय येईल इक्वेशन 3 वरून? वाय टी ऑफ एक्स 0 विल बी मायनस सी इंटू एफ डॅश ऑफ एक्स प्लस सी इंटू जी डॅश ऑफ एक्स.
म्हणजे आपल्याला इनिशियल कंडिशनवरून दोन इक्वेशन मिळाले. वाय ऑफ एक्स झिरो विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळाला, कॅपिटल एफ एक्स प्लस जी एक्स, आणि वाय टी ऑफ एक्स झिरो म्हणजेच आपण हे काय घेतलं होतं तर स्मॉल जी ऑफ एक्स फंक्शन घेतलं होतं विच इज इक्वल टू मायनस सी एफ डॅश एक्स प्लस सी इंटू जी डॅश ऑफ एक्स. सो आपल्याला दोन इक्वेशन मिळालेले आहेत, स्मॉल एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स. तर आपण जर हे इंटिग्रेट केलं बघा इक्वेशन, इफ वी इंटिग्रेट इक्वेशन 9, बिटवीन एक्स नॉट टू एक्स, म्हणजे आपण एक्स नॉट काय करतो तर इनिशियल पोझिशन अज्युम करतो स्ट्रिंगची एक्स नॉट, आणि त्याची ॲट टाईम टीला पोझिशन काय आहे तर एक्स आहे. सो आपण बिटवीन एक्स नॉट टू एक्स इंटिग्रेट करतो. सो काय मिळेल बघा, हे इंटिग्रेशन फ्रॉम एक्स नॉट टू एक्स जी ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, हे काय होईल मायनस एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स, आणि ह्याचा जो सी आहे तो काय करतो आपण, हा जो मल्टिप्लायर सी आहे तो इकडे घेऊन जर डिवाइड केला तर हे झालं 1/c. मग आपल्याकडे इक्वेशन 8 काय आहे, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स, आणि इक्वेशन हे जे आपण फाइंड आउट केलं इंटिग्रेट करून इक्वेशन 10 ते काय आहे तर मायनस एफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. मग हे दोन जर इक्वेशन आपण ॲड केले तर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल, जी ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळेल. सो ॲडिंग इक्वेशन्स 8 and 10 वी गेट, आपल्याला काय मिळेल तर जी ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळेल, एफ ऑफ एक्स इथे प्लस आहे इथे मायनस आहे त्यामुळे कॅन्सल आहे. सो जी ऑफ एक्स काय मिळेल बघा आपल्याला, जी ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळते बघा आपल्याला 1/2c, आणि ब्रॅकेटमध्ये c इंटू एफ ऑफ एक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम एक्स नॉट टू एक्स जी ऑफ एक्स डी एक्स. आणि आता जर आपण इक्वेशन 8 आणि 10 सबस्ट्रॅक्ट केले, सो सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 8 and 10 वी गेट, यावेळेस आपल्याला काय मिळेल तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळेल. सो ट्वाइस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय येईल बघा, एफ ऑफ एक्स विल बी एफ ऑफ एक्स मायनस 1/c इंटिग्रेशन फ्रॉम एक्स नॉट टू एक्स जी ऑफ एक्स डी एक्स. दॅट मीन्स एफ ऑफ एक्स काय मिळेल आपल्याला, सो कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2c जर आपण कॉमन काढला तर हे झालं c इंटू एफ ऑफ एक्स मायनस इंटिग्रेशन फ्रॉम एक्स नॉट टू एक्स जी ऑफ एक्स डी एक्स. सो आता आपल्याकडे जी ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे. जर आपण हे इक्वेशन 7 जे आपलं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर बघा काय मिळेल, सबस्टिट्यूटिंग. सो आपलं इक्वेशन 7 काय होईल, वाय ऑफ एक्स टी इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस सी टी. मग कॅपिटल एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 1/2c सी इंटू एफ ऑफ एक्स मायनस सी टी मायनस इंटिग्रेशन फ्रॉम एक्स नॉट टू, इथे पण एक्सच्या ठिकाणी एक्स मायनस सी टी येईल. आणि आपण काय करतोय बघा, हे जे एक्स जे आहे जी ऑफ एक्स डी एक्स इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे तिथे काय करतोय तर विथ रिस्पेक्ट टू एस घेतोय, फक्त चेंज ऑफ व्हेरिएबल करतोय. सो हे झालं जी एस इंटिग्रेशन ऑफ एक्स नॉट टू एक्स मायनस सी टी जी ऑफ एस डी एस. ही झाली एफची व्हॅल्यू, एफ ह्या फंक्शनची. आणि सेकंड काय आहे आपलं जी ऑफ एक्स एक्स प्लस सी टी, मध्ये इथे आता आपण जी फंक्शनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो हे काय येईल 1/2c सी इंटू एफ ऑफ एक्सच्या जागी काय येईल एक्स प्लस सी टी प्लस इथे पण आपण तसंच करूया एक्स नॉट, आणि हे होईल एक्स प्लस सी टी, आणि इथे सुद्धा जी ऑफ एस आणि डी एस. सो बघा हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल, वाय ऑफ एक्स टी इज इक्वल टू 1/2 इंटू एफ ऑफ एक्स मायनस सी टी
प्लस एफ ऑफ एक्स प्लस सी टी प्लस 1/2c आणि हे इंटिग्रेशनच्या दोन टर्म्स एकत्र राहतील एक्स मायनस सी टी. हे जे इंटिग्रेशन आहे मायनस, त्याला आपण जर लिमिट्स चेंज केलं तर साईन पण चेंज होईल. सो एक्स मायनस सी टी टू एक्स नॉट जी ऑफ एस डी एस आणि प्लस सेकंड इंटिग्रेशन काय होईल एक्स नॉट टू एक्स प्लस सी टी जी ऑफ एस डी एस. सो आपण या इंटिग्रेशनचे दोन टर्म्स आहेत त्या एकत्र कंबाईन केल्या तर आपलं फायनल आन्सर काय येईल. देअरफॉर वाय ऑफ एक्स टी विल बी 1/2 इंटू स्मॉल एफ ऑफ एक्स मायनस सी टी प्लस एफ ऑफ एक्स प्लस सी टी आणि आपण काय करतो आहे लिमिट्स दोन्हींच्या एकत्र मर्ज करतो आहे. सो इट विल बी इंटिग्रेशन फ्रॉम एक्स मायनस सी टी टू एक्स प्लस सी टी जी ऑफ एस डी एस. आणि हे जे इक्वेशन आहे हे काय मिळालं आपल्याला डीअलेम्बर्ट सोल्युशन मिळालं. आणि हे काय करतात तर इन्फायनाईट स्ट्रिंगचे व्हायब्रेशन्स डिस्क्राईब करतात किंवा जे आपण इन्फायनाईट स्ट्रिंग कन्सिडर केले त्याचे व्हायब्रेशनचं इक्वेशन काय येईल तर वाय ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2 इंटू एफ ऑफ एक्स मायनस टी सी टी प्लस एफ ऑफ एक्स प्लस सी टी प्लस 1/2c इंटू इंटिग्रेशन फ्रॉम एक्स मायनस सी टी टू एक्स प्लस सी टी जी ऑफ एस डी एस. where f is function belongs to c square, g belongs to c, so that y of x t belongs to c square. सो आपला नेक्स्ट पॉईंट आपण काय स्टडी केला वन डायमेन्शनल वेव्ह इक्वेशन आपण स्टडी करतो. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट काय बघतोय व्हायब्रेशन ऑफ ॲन इन्फायनाईट स्ट्रिंग. म्हणजेच काय तर गिवन स्ट्रिंगच्या बोथ एंड्स काय असणार आहेत नॉट फिक्स असणार आहेत. सो रिझल्ट किंवा स्टेटमेंट काय आहे आपलं ऑब्टेन डीअलेम्बर्ट्स सोल्युशन of the one dimensional wave equation which describes the vibration of an infinite string. जे आपल्याला एक स्ट्रिंग दिलेली आहे आणि त्याचे आपल्याला व्हायब्रेशन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. पण या केसमध्ये काय आहे तर इन्फायनाईट स्ट्रिंग आहे म्हणजे त्या स्ट्रिंगचे बोथ एंड्स काय आहेत नॉट फिक्स्ड आहेत. तर बघा द व्हायब्रेशन्स ऑफ अ स्ट्रिंग इज गवर्न बाय द सेकंड ऑर्डर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन गिवन बाय वाय एक्स एक्स इज इक्वल टू 1/c² वाय टी टी. म्हणजे आपल्याकडे एखादी स्ट्रिंग असेल तर ती व्हायब्रेशन्स त्याचे स्ट्रिंगचे कुठले इक्वेशन देतात तर हे सेकंड ऑर्डर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आहे वाय एक्स एक्स इज इक्वल टू 1/c² वाय टी टी. ह्या इक्वेशनने व्हायब्रेशन्स ऑफ अ स्ट्रिंग देतात. मग आपल्याला या केसमध्ये फक्त आता ते काय करायचं तर रेस्ट्रिक्ट करायचे की इन्फायनाईट स्ट्रिंग आहे. सो इथे बघा वेअर वाय ऑफ एक्स टी इज द डिफ्लेक्शन ऑफ द स्ट्रिंग ॲट पॉईंट एक्स अँड टाईम टी. म्हणजे वाय ऑफ एक्स टी हे काय आहे तर गिवन स्ट्रिंगचं डिफ्लेक्शन आहे ॲट पॉईंट एक्स आणि टाईम टीला. आणि आपल्याला वाय ऑफ एक्स टीज म्हणजे तर हे जे इक्वेशन आहे डिफरन्शियल इक्वेशन त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचे. बघा सिन्स द स्ट्रिंग इज इन्फायनाईट हेन्स बाउंड्रीज ऑफ द स्ट्रिंग आर नॉट फिक्स्ड. म्हणजेच स्ट्रिंग आपण इन्फायनाईट लेंथची आहे त्यामुळे आपण काय करतो की त्याचे बोथ द एंड्स आर नॉट फिक्स्ड असे कन्सिडर करतोय. बघा लेट एफ ऑफ एक्स बी द इनिशियल डिफ्लेक्शन ऑफ द स्ट्रिंग. आपण एफ ऑफ एक्स काय कन्सिडर करतो तर गिवन स्ट्रिंगची इनिशियल डिफ्लेक्शन किंवा जी मीन पोझिशन किंवा स्टार्टिंग पोझिशन असेल ती एफ ऑफ एक्स अज्युम करतोय. आणि जी ऑफ एक्स काय कन्सिडर करतोय तर इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द स्ट्रिंगची कन्सिडर करतोय. त्यामुळे या दोन जर आपण एफ ऑफ एक्स जर इनिशियल डिफ्लेक्शन किंवा मीन पोझिशन असेल आणि जी ऑफ एक्स इनिशियल व्हेलॉसिटी असेल तर आपल्याकडे दोन इनिशियल कंडिशन्स असतील जे आपल्या इक्वेशन वाय ऑफ एक्सने सॅटिस्फाय केलेलं पाहिजे. म्हणजे जे सोल्युशन आपल्याला मिळेल वाय ऑफ एक्स त्याने ह्या दोन कंडिशन्स आहेत इनिशियल कंडिशन्स. म्हणजे एफ ऑफ एक्स ही इनिशियल डिफ्लेक्शन आणि जी ऑफ एक्स हे इनिशियल व्हेलॉसिटी ही सॅटिस्फाय केली पाहिजे. म्हणजे बघा वाय ऑफ एक्स झिरो इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एक्स झिरो का घेतला आपण कारण इनिशियल पोझिशन आहे किंवा मीन पोझिशन आहे त्यावेळेस टाईम काय असणार आहे आपला झिरो असणार आहे. सो वाय ऑफ एक्स झिरो म्हणजे इनिशियल पोझिशन एफ ऑफ एक्स कन्सिडर केली आपण आणि वाय टी ऑफ एक्स झिरो म्हणजे वाय टी काय आहे तर आपलं इथे व्हेलॉसिटी आहे आणि ॲट टाईम टी झिरो म्हणजेच इनिशियल पोझिशन असेल. सो वाय टी ऑफ एक्स झिरो इज इक्वल टू जी ऑफ एक्स. हे झाली आपली इनिशियल व्हेलॉसिटी. मग ह्या दोन आपल्याला काय मिळालं तर इनिशियल कंडिशन्स मिळालेत आपल्याला वाय ऑफ एक्स झिरो इज इक्वल टू स्मॉल एफ ऑफ एक्स आणि वाय टी ऑफ एक्स झिरो इज इक्वल टू स्मॉल जी ऑफ एक्स. म्हणजे बघा आपलं जे गिवन प्रॉब्लेम काय झाला आपला तर आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे सेकंड ऑर्डर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन वाय एक्स एक्स इज इक्वल टू 1/c² वाय टी टी सब्जेक्ट टू द कंडिशन्स वाय ऑफ एक्स झिरो इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि वाय टी ऑफ एक्स झिरो इज इक्वल टू जी ऑफ एक्स. आपल्याला त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं सब्जेक्ट टू दिस इनिशियल कंडिशन्स. तर बघा आपल्याला माहिती आहे आपण मागच्या लेक्चर्समध्ये काय केलं तर
सेकंड ऑर्डर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करत होतो, त्याचं सोल्युशन फाइंड आउट करत होतो. कसं तर त्याला कॅनॉनिकल फॉर्मला रिड्यूस करत होतो आणि नंतर त्याचं सोल्युशन फाइंड आउट करत होतो. मग आता इथे पण आपण काय करणार आहे, हे जे वेव्ह इक्वेशन आहे किंवा व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंगचं इक्वेशन आहे ते काय करणार आहे आपण पण कॅनॉनिकल फॉर्मला रिड्यूस करणार आहोत आणि नंतर काय करणार तर त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणार आहोत. सो फॉर सॉल्विंग इक्वेशन 1 we first reduce the equation to canonical form by changing the independent variables x and t into the new independent variables xi and eta by using transformation equations. बघा आपण काय करणार आहोत तर फर्स्टली त्या इक्वेशनला रिड्यूस करणार आहे कॅनॉनिकल फॉर्मला बाय चेंजिंग इंडिपेंडंट व्हेरिएबल्स x and t into the new independent variables xi and eta by using transformation equations. इथे काय घेतले तर xi is equal to x plus ct आणि eta is equal to xi is equal to x minus ct आणि eta is equal to x plus ct. जर बघा तुम्ही इथे जर गिवन इक्वेशन काय आहे आपलं yxx is equal to 1/c² ytt. मग या केसमध्ये आपण s² - 4rt ची व्हॅल्यू काय येईल तर s आपला 1 आहे, r आपलं 1 आहे, s 0 आहे आणि t काय आहे तर 1/-1/c². मग s² - 4rt काय तर या केसमध्ये s² - 4rt ची व्हॅल्यू येते 4/c² विच इज ग्रेटर दॅन 0. त्यामुळे आपलं गिवन इक्वेशन हायपरबोलिक फॉर्मचं आहे, त्यामुळे ते काय होईल हायपरबोलिक कॅनॉनिकल फॉर्मला रिड्यूस होईल. मग आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं r² प्लस s प्लस t इज इक्वल टू 0. मग त्याच्यावरून जे आपल्याला दोन ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स मिळतील आणि त्याचे सोल्युशन्स मिळतील त्याच्यावरून आपण काय करणार आहोत तर ह्या झा आणि इटाच्या व्हॅल्यू काय करणार आहोत तर कन्सिडर करणार आहोत. सो झा आणि इटा काय आपण आले आपल्याला झा इज इक्वल टू x प्लस ct आणि इटा इज इक्वल टू झा इज इक्वल टू x मायनस ct आणि इटा इज इक्वल टू x प्लस ct. म्हणजे इथे झा x इज इक्वल टू 1 आहे, झा t मायनस c, झा x 0, झा t 0, झा x t 0, इटा x 1 आहे, झा t c आहे, इटा x 0, इटा t 0 आणि इटा ऑफ x t इज इक्वल टू 0. मग आपण जर चेन रूल ऑफ पार्शियल डिफरन्सिएशन यूज केला तर आपल्याकडे yx ची व्हॅल्यू काय आली y झा प्लस y इटा, yt ची व्हॅल्यू आली मायनस c इंटू y झा मायनस y इटा, yxx इज इक्वल टू काय आला y झा प्लस ट्वाइस y झा इटा प्लस y इटा इटा आणि ytt इज इक्वल टू काय आला c² इंटू y झा प्लस मायनस ट्वाइस ऑफ y झा इटा प्लस y इटा इटा. या व्हॅल्यूज आपण काय केले आपल्या गिवन इक्वेशन 1 जे आहे स्ट्रिंग इक्वेशन ऑफ मोशन आहे स्ट्रिंगचं त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला तर काय आलं आपल्याला yxx ची व्हॅल्यू y झा प्लस ट्वाइस y झा इटा प्लस y इटा इटा which is equal to 1/c² into ytt ची व्हॅल्यू c² into y झा मायनस ट्वाइस ऑफ y झा इटा प्लस y इटा इटा. हे सॉल्व करून आपल्याला काय मिळालं तर कॅनॉनिकल फॉर्म काय मिळालं आपला रिक्वायर्ड हायपरबोलिक कॅनॉनिकल फॉर्म काय मिळाला y ऑफ झा इटा इज इक्वल टू 0. हा काय आला दिस इज रिक्वायर्ड कॅनॉनिकल फॉर्म इक्वेशन 1. आपल्याला ह्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं म्हणजे आपण काय करणार आहे या इक्वेशनला इंटिग्रेट करणार आहोत. सो इंटिग्रेट केलं तर आपल्याला काय मिळालं बघा y ऑफ x t इज इक्वल टू काय आला कॅपिटल F ऑफ झा प्लस g ऑफ इटा वेअर f अँड g आर आर्बिटरी फंक्शन्स आणि आपण झा आणि इटाच्या जर व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या सो काय हे आलं y ऑफ x t इज इक्वल टू कॅपिटल F ऑफ x मायनस e t प्लस g ऑफ x प्लस सी टी वेअर एफ अँड जी आर आर्बिटरी फंक्शन्स आपण कन्सिडर केलेले आहेत. तर आता आपल्याला हे जे आर्बिटरी फंक्शन्स आहेत कॅपिटल एफ आणि कॅपिटल जी ह्यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. त्यासाठी आपण काय यूज करणार आहोत तर ज्या आपण इनिशियल कंडिशन्स आपण ऑप्टेन केल्या होत्या y ऑफ x0 आणि yt ऑफ x0 त्या जर आपण यूज इथे केल्या तर आपल्याला कॅपिटल एफ आणि कॅपिटल जीच्या व्हॅल्यूज मिळू शकतात. सो द सोल्युशन मस्ट सॅटिस्फाय द इनिशियल कंडिशन्स y ऑफ x0 इज इक्वल टू f ऑफ x आणि yt ऑफ x0 इज इक्वल टू g ऑफ x. सो आपण जर इनिशियल कंडिशन्स यूज केल्या तर काय मिळते बघा आपल्याला y ऑफ x0 इज इक्वल टू स्मॉल f ऑफ x विच इज इक्वल टू कॅपिटल एफ एक्स प्लस कॅपिटल g ऑफ x आणि yt ऑफ x0 विच इज इक्वल टू काय मिळते आपल्याला g ऑफ x विच इज इक्वल टू मायनस c इंटू एफ डॅश एक्स प्लस c इंटू जी डॅश ऑफ एक्स. आपण हे जे इक्वेशन आलं आहे जी ऑफ एक्ससाठीचं त्याला जर इंटिग्रेट केलं तर ते काय मिळते आपल्याला 1/c इंटिग्रेशन फ्रॉम x0 टू x g ऑफ x dx इज इक्वल टू मायनस एफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. मग हे जे इक्वेशन 8 आणि 10 मिळाले आपल्याला त्यांची जर आपण एकदा ॲडिशन केली आणि एकदा सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला काय मिळेल एकदा ॲडिशन केल्यानंतर जी ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळेल आणि सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळेल. सो आपल्याला जी ऑफ एक्स काय मिळालं आपण जर ॲड केले ते दोन इक्वेशन तर कॅपिटल जी ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2c इंटू c इंटू एफ ऑफ एक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम x0 टू x जी ऑफ एक्स dx आणि ते दोन इक्वेशन सबस्ट्रॅक्ट केले तर आपल्याला कॅपिटल एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 1/2c
ब्रॅकेटमध्ये सी इंटू एफ ऑफ एक्स मायनस इंटिग्रेशन फ्रॉम एक्स नॉट टू एक्स जी ऑफ एक्स डी एक्स. मग या जर व्हॅल्यू आपण इक्वेशन 7मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर आपलं इक्वेशन काय झालं, वाय ऑफ एक्स टी इज इक्वल टू, ही टाकली आपण कॅपिटल एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आणि ही काय आपली जी ऑफ एक्सची व्हॅल्यू. जर आपण कॅल्क्युलेट करून हे कॉमन टर्म्स जर एकत्र घेतल्या तर हे काय आलं, वाय ऑफ एक्स टी इज इक्वल टू 1/2 एफ ऑफ एक्स मायनस सी टी प्लस एफ ऑफ एक्स प्लस सी टी प्लस 1/2c इंटिग्रेशन फ्रॉम एक्स मायनस सी टी एक्स नॉट जी एस डी एस. आपण काय केलं, फक्त इथे चेंज ऑफ व्हेरिएबल केलं आहे इंटिग्रेशनमध्ये. जी ऑफ एक्स डी एक्सच्या ऐवजी जी ऑफ एस डी एस घेतला आहे आणि इथे पण इंटिग्रेशन फ्रॉम एक्स नॉट टू एक्स प्लस सी टी जी ऑफ एस डी एस. आता ह्या दोन इंटिग्रेशनच्या टर्म्स काय केल्या आपण, मर्ज केल्या एकत्र. तर काय झालं आपलं फायनल आन्सर बघा, वाय ऑफ एक्स टी इज इक्वल टू 1/2 इंटू एफ ऑफ एक्स मायनस सी टी प्लस एफ ऑफ एक्स प्लस सी टी प्लस 1/2c इंटिग्रेशन फ्रॉम एक्स मायनस सी टी टू एक्स प्लस सी टी जी ऑफ एस डी एस. आणि हेच काय आहे तर आपलं डी-अलेम्बर्ट सोल्युशन आहे, विच डिस्क्राइब्स द व्हायब्रेशन ऑफ ॲन इनफायनाईट स्ट्रिंग ॲट एनी पॉईंट एक्स अँड ॲट एनी टाईम